लोकांना बाजूला सारत गर्दीतून बाबासाहेब सर्वांना प्रेमाने हात करत होते. सर्वांकडे पाहत होते. दोन्ही हात जोडत गर्दी करून त्यांच्याकडे येणाऱ्या सर्व बांधवांना मागे व्हा असे सांगत होते. बाबासाहेब एक एक पाऊल टाकत सभा स्थानकाकडे मंडपातून आतमध्ये यायला लागले. आपल्या समोर हिमालय उभा आहे. आपण रक्षणकर्ता उभा आहे. हे करमाळ्याची जनता पाहत अनुभवत होती. उंच पुरं धिप्पाड व्यक्तिमत्व, गवाळ वर्ण, लांब सरळ नाक, मोठे कपाळ, बाणेदार नजर, चालण्यात जर पावलांमध्ये प्रचंड आत्मविश्वास, नजरेत दरारा, शब्दांमध्ये धाक असणारे बाबासाहेब पाहून अनेक आयाबाया लांबूनच बाबासाहेबांना हात जोडत होत्या. त्यांच्या डोळ्यातून घळाघळ अश्रू वाहत होते. बाबासाहेबांना याची देही याची डोळा पाहिल्याचं समाधान त्यांच्या डोळ्यातून वाहत होते. बाबासाहेब जसे सभा मंडपामध्ये आले तसे काही महिला भगिनी हातात पंचतारांकित ताट घेऊन बाबासाहेबांना ओवाळण्यासाठी आल्या. ओवाळण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली. एकमेकींना मागे सारत त्या बाबासाहेबांना ओवाळू लागल्या. औक्षण करून त्या बाबासाहेबांच्या पायाला स्पर्श करू पाहत होत्या. मागे सरकत बाबासाहेबांनी त्यांना दर्शन घेऊ नका असा इशारा केला. बाबासाहेबांना ओवाळताना ताटातील दिव्याच्या प्रकाशाने बाबासाहेबांचा तो तेजपुंज चेहरा अधिकच उजळून निघाला होता. बाबासाहेबांच्या मस्तकावर तांदूळ टाकत भगिनी मागे सरत होत्या. हात जोडत होत्या. त्या आयाबायांना आज आपण धन्य झालो. आपण आपल्या हाताने बाबासाहेबांना स्पर्श केला. बाबासाहेबांना आपण ओवाळलं याबद्दल त्यांना वाटणारा आनंद गगनात मावत नव्हता. मोठ्या आनंदाने त्या भारावून गेल्या होत्या. त्यांच्या गराड्यातून पुढे होत बाबासाहेब मुख्य सभामंचकाकडे गेले. बाबासाहेबांचा नावाचा जयघोष सर्व लोक करत होते. करमाळ्याच्या इतिहासामध्ये अजरामर होणारा हा ऐतिहासिक सोहळा करमाळा शहरात घडत होता. संपूर्ण करमाळा शहर व तालुक्यातील बांधव तो सोहळा आपल्या नयनात आणि मनात साठवत होते. जगविख्यात ज्ञानवंत आपले उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज प्रत्यक्ष इथं आपल्यामध्ये आहेत. आपण त्यांना प्रत्यक्ष पाहत आहोत, ऐकत आहोत, त्यांना स्पर्श करू शकलो याने सगळेच भारावून गेले होते. बाबासाहेबांनी आपला हात उंचावून घोषणा देणाऱ्या लोकांना थांबा असा इशारा केला. तरीही लोक बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष करतच होते. त्या जयघोषातच पुढारी करमाळ्यातील बाबासाहेबांचे खंदे समर्थक खंडेराव कांबळे यांनी बाबासाहेबांचा पुष्पहार घालून स्वागत सत्कार केला. या कार्यक्रमाला करमाळ्यासह अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद जिल्ह्यातूनही लोक उपस्थित झालेले होते. बाबासाहेबांच्या सत्कारानंतर ज्यांच्या प्रचारार्थ ही सभा होती ते सोलापूरचे उमेदवार जीवाप्पा येदाळे व अहमदनगरचे उमेदवार